राजा चैनी ऐश आराम गाद्या घेतल्या गजानन लक्ष्मीचा सूत या द्वारकेत लोटांगण घेत आहे आणि म्हणूनच यावेळी सारे माझे यादव बंधू जय जयकार करत आहेत माझ्या नावाचं. बस ऐकून मनाचं समाधान झालंय. पण आजच्या दिनी जर का विचार केला असेल, विचार करतोय तो एकाच गोष्टीचा आणि तो म्हणजे कोणता असेल तर हा माझा बंधू कृष्ण. या कृष्णानं मला कसा सतावून सोडला आहे. बरेच वेळा मी त्याला म्हणालो, अरे कृष्ण ये द्वारकेची राजसूत्र कधी ना कधी हाताळण्यासाठी तत्पर हो. तर नाही, निघाला म्हणे भक्तिनींना दर्शन द्यायला. एवढंच नव्हे तर कायम स्वरूपी असतो तो गवळणींच्या भोळक्यात आणि मी मात्र इथे बसून साऱ्या यादवांना न्याय देतोय. नाट्यरसिक हो, संतोष मिस्त्री यांनी हे बहुमोल शब्दाचं पारितोषिक दिलंय. त्यांचा आणि तुमचे आभार मानून माझ्या नाट्य मंडळाच्या वतीनं या पारितोषिकाचा मी स्वीकार करत आहे. तर आजच्या दिनी जर का विचार केला असेल तर कृष्ण आज जर का तो दरबारी आला असेल तर एकही क्षण बोलणार नाही त्याच्याशी. एवढंच नव्हे, कुंकुमही पाहणार नाही. म्हणे भक्तींना दर्शन द्यायला जातोय, येऊ दे. आज जर का आला असेल तोंडही पाहणार नाही त्याचं. त्यांचा मंगलमय आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा. पाहण्याची इच्छा नाही. अरे बाप रे, केवढा पण दादा बंधू आहे मी तुमचा हा राग कसा तुला नसता करावा यात मला सांगितलं दादा. हो दादा, तुमचा हा लाडका बंधू तुमच्या पुढचा आणि पवित्र
दुरापास्त करावं हे तुला चांगलंच ज्ञात आहे. अरे दादा हे कृष्णा बैस बैस म्हणतो. हे कृष्णा हा अरे हा एवढे दिवस झाले हा होतास कुठे? हो दादा हा. मी आज मार्केटच होतो. द्वारकेत होतास. पण द्वारकेत होतास तर मला कसा दिसला नाही? हो दादा तुम्ही आज मार्केटचे तिथे राजसिंहासनावर तुम्ही विराजमान असताना सगळेजण तुमच्या तोंडावर कौतुक करतात. काय बोलतात मला पण म्हणजे या द्वारकेत सारे माझ्याबद्दल बोलतात आणि मागून कोण काय बोलतं हे ऐकण्यासाठी तू गेला होता. वेशांतर करून जर तू द्वारकेत फिरत होता तर सांग रे कृष्णा, सारे यादव माझ्या बाबतीत काय बरं बोलत आहे? हा, सांग सांग ऐकण्याची इच्छा आहे. हा. यादव काय म्हणतात ठाऊक आहे? काय म्हणतात यादव? असे बलराम दादा काय बलराम दादा? असे चालायला लागले ना, हा, असे चालायला लागले, चालायला लागलंय. असे दिसतात, कसे दिसतात? असे दिसतात, कसे दिसतात? काही हत्ती. आणून टाकी. काय म्हणतोयस? बंधूला बंधू म्हणणार नाही एवढं लक्षात ठेव. मी हत्ती? हो दादा, हा. हत्ती म्हणजे तसा हत्ती नव्हे, मग जंगलातला कसला हत्ती हत्ती? नव्हे. मी हत्ती आहे. नाही, नाही, नाही. द्वारकेचा राणा आहे मी. ठाऊक आहे? हा, बरं का बरं हत्ती म्हणतात रे कृष्णा? दादा, हा. हत्ती यासाठी म्हणतात. कशासाठी? हत्ती कसा दणकट, मजबूत, हा, असं व्यक्तिमत्व दणकट मजबूत असं तुमचं व्यक्तिमत्व आहे. हा, हा, मला हा. हत्ती म्हणतात. तुमचे माझं व्यक्तिमत्व पाहून असं म्हणतात. बरं आहे मी हत्ती, मी हत्तीच आहे. बरं बरं कृष्णा, अजून काय म्हणतात रे? अजून काय म्हणतात? दादा, हा, हे यादव तुम्हाला काय म्हणतात ठाऊक आहे? काय म्हणतात हे सारे? हे यादव तुम्हाला कुळाचा गणपती म्हणतात. गुळाचा गणपती, ज्यांना रांग लागते मुंग्याची, आम्ही गुळाचा गणपती. हो दादा, कुळाचा गणपती म्हणतात तसं नव्हे. मग कसा रे? त्याप्रमाणे हा. कुळाला मुंग्यांची रांग लागते. हा. त्याप्रमाणे तुमच्या दर्शनासाठी यादवांची रांग लागते. हा. यादवांची रांग लागते. म्हणून तुम्हाला कुळाचा गणपती अशी उपमा देतात यादव. हा 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 हा, म्हणजे मी ज्यावेळी दर्शन द्यायला या यादवांना राजगादीवर बसतो त्यावेळी माझं दर्शन हे जणू काही गुळाच्या गणपती सारखं. अगदी बरोबर. बरोबर कृष्णा, मी आहे रे गुळाचा गणपती. आहे, आहे. मग बरं अजून काय म्हणतात? झालं? नाही नाही, अजून आहे तो. अजून आहे? तुला सगळं सांगूनच टाकलं. सांग बरं काय म्हणतात माझ्या बाबतीत? हो दादा, काय ते? तुम्हाला हे यादव काय म्हणतात माहितीये? काय बरं म्हणतात हे कृष्णा? द्वारकेतील लोक तुम्हाला काय म्हणतात माहितीये? हो, तुम्हाला म्हातारा म्हणतात. म्हातारा आहे? हो, म्हातारा म्हणजे तसा म्हातारा नाही. मग कसा या म्हातारा? तारांगणातील, हा. या अवकाशातील ताऱ्यांतील मुख्य प्रमुख महातेजस्वी तारा, तो महातारा तुम्ही. असं असं हा, म्हणजे या मुख्य महाताऱ्याची तारा, उपमा तुम्हाला देतात यादव. मुख्य तारा आणि महान तारा असं त्यांना म्हणायचं हा, आहे. महान तारा. मला वाटलं म्हातारा की काय? दादा, तुम्ही स्वतःला म्हातारा समजू नका. हो, अजून अजून आहे. काय असं तर चालत गेलात ना अरे तरी. कृष्णा, जाऊ दे, वहिनींना राग येतो. ए, मध्ये वहिनीचं काही काढू नकोस. माझ्या दादांचा सहवास म्हणजे एवढ्या गरमीत. होय गं, गरमी काय थोडी आहे? काय? आज मी तुला इथे आला आहेस तर काहीतरी जबाबदारी दिला. हा, अशी कोणती जबाबदारी? याला सुद्धा तशाच प्रकारचा ठर आहे. आणि कोणतं माहितीये का? इतर वेळी तू कुठे जातोस? सांगतोस की भक्तींना दर्शन द्यायचं आहे आणि म्हणून त्याच्या घोडक्यात जाऊन बसतो. बरं, तुझे भक्त कमी आणि भक्तीने जास्त. हो दादा, तसं नाही. तुम्हाला हे कोणी मला कोणी सांगितलं ते यादव सांगतात ते मी सांगतो. ते सांगणार आणि तुम्ही ऐकणार. मग खरं आहे, मी काही यादवांवर विश्वास सुद्धा ठेवतो आणि म्हणून मी आज ठरवितं ते ठरविलं. काय ठरविलं ते ऐक.
आज 15 दिवस जाऊन मी विश्रांती घेणार आहे आणि जाऊन पडून राहणार आहे. दादा पडून राहणार म्हणजे तुम्हाला काय नाही. हे कृष्णा, मला असं तुला म्हणायचं आहे. मुळीच नाही दादा. अरे मला पडून राहायचंय म्हणजे मला फार श्रम झालंय. असं या द्वारकेच्या राजदरबारी बसून साऱ्या यादवांना खायला देताना मला काही कष्ट झाले आणि त्याचं श्रम व्हावं म्हणून मी कुठे जाणार आहे माहितीये तुला? कुठे जाणार आहे? मी जाणार आहे तो रेवती वहिनीच्या महाली. हो दादा. हा? तुम्ही कोणता नवरा आपल्या बायकोला वहिनी म्हणतो? अरे कृष्णा, काय म्हणावं नाही तुला? अरे बायको म्हणजे माझी बायको, रेवती वहिनी ही तुझी वहिनी, असं मला म्हणायचं आहे. असं म्हणा. आणि म्हणून हा. नटरसिको गुरुप्रसाद मिस्त्री यांच्याकडून हे बहुमनुष्य कलेचं पारितोषिक आलंय. त्यांचा आणि तुमच्या म्हणून मी माझ्या भवानी देवी दर्शवता नाट्य मंडळाच्या वतीने त्या पारितोषिकाचा स्वीकार करतो. बंडल आणले मोहन मेस्त्री यांनी माझ्या कलागुणांचा गौरव करण्यासाठी हे बहुमूल्य असं पारितोषिक दिलंय. त्यांचे तुमचे आभार मानून भवानी दशावतार नाट्य मंडळाच्या वतीने याचा आनंदाने स्वीकार. धन्यवाद कृष्णा, मी सांगतोय ऐकत जा कधी कधी. जर द्वारकेत थांबलास तर असं काही काही मिळेल तुला. आणि म्हणून आज मी जे ठरविलंय, हे ठरविलं त्यात बदल होता कामा नये. या द्वारकेचा राजा आहे मी, बलराम दादा. लोक मला काय म्हणतात माहितीये? न्याय देताना शक्तिमान, हे कृष्णा, शक्तिमान गोल गोल फिरणारा आहे. ऐक, बुद्धिमान शक्तिमान का म्हणतात? कारण मी न्याय देताना केव्हाही कुणावर अन्याय करत नाही. आणि अन्याय जर का झाला असेल तर केवळ न्यायाची बाजू मांडून मी अन्याय झालेल्यांवर क्षमेची याचना करतो. आणि म्हणून आजपासून तू काय करावं? या राजसिंहासनी तू बैसावं आणि या तमाम यादवांना पण दादा एक खरं सांग. तू तत्पर व्हावं. पण दादा हा? ह्या द्वारकेची राजसूत्र आपल्याच हाती शोधून दिसतात. असल पण मी जे ठरविलं आहे आज ते ठरविलं कारण या बलराम दादाला खूप कष्ट झालंय. आणि तुला माहितीये, मी जर एक वेळेस सांगितलं तर हे साऱ्यांना ऐकावं लागतं. कारण मी कोण मी द्वारकेचे राणे. माहितीये दादा राणी. हे द्वारकेचे राणे दादा राणे असं मला म्हणतात. ते दादा राणे नाही, द्वारकेचे राणे दादा राणे बलराम दादा असे म्हणतात. म्हणून आजपासून तू या राज्याचा राजा, मी जाणार आहे विश्रांती करायला. कशी तुमची आज्ञा. मग मी पण निघालो. दादा मला एक सांग कृष्णा, या अगोदर तू कधी या राजदरबारात बसला नाही. मग सांग रे, जर का मी तुला राजा बनविलं तर सांग बरं कसा येशील या राजदरबारात? जरा सांगून दाखव. अरे रे 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 कृष्णा, काय म्हणावं नाही तुला? अरे तू काय झालं 56 काय? कोटी यादवांना न्याय देणार आणि असा मुद्दा चालवणार. हा? अरे बघ आज कथा कसा असावा. एक तांबे, एक नसावी. आणि चालताना जरी काही आज धक्का असावा. हा, रुबाब असावा. आणि म्हणून मग नंतर सारे जण तुला राजा म्हणतील. मग चल, बस या राजगादीवर, माझी जायची वेळ झाली आहे. हा, आता मी राजा. बरं मी निघालो. मला या- थांबा. हा. थांबा म्हणजे आता मी राजा आहे. मग? जसं मी सांगेन तसं तुम्ही वागायचं. अरे कृष्णा, तुला राजा बनविल्यावर मला न्याय द्यायला चालू केलास आणि सुरुवात माझ्यावर सुरू. हे बरं केलंस. तर सांग मी काय केलं पाहिजे? कसं आहे ते? हा.
हे 56 कोटी यादव भक्ती तर काय म्हणतील? अरे या द्वारकेचा राणा उलटा वशा लागतो असं म्हणतील. कसं म्हटलं ना? कृष्णा हे बरं गेलं. आता बाबतीत गेलं. हा? अरे कृष्णा जा. कृष्णा अरे मी मोठा बंधू आहे तुझा. अरे कृष्णा काय चालविलंयस का? अरे कृष्णा काय करतोयस का? अरे कृष्णा कुठल्या जन्मी तू बोल येतोयस ना देव सर्वांसाठी आहे. म्हणजे नियम सर्वांसाठी सारखे हे बरं. दादा, शेवट थट्टा केली तुमची. थट्टा माझी आता माझ्या म्हाताऱ्याची थट्टा करायला लागला. हे बरं केलंस कृष्णा. पण लवकरात लवकर मला दर्शन द्यायला जायचं आहे म्हणून निघालो माझ्या पत्नीच्या महाली. त्या राज्याची राजसूत्र तुझ्या हाती आहे कशी तुमच्या? म्हणून न्याय देताना मला कुटुंबाच्या भाषेचा विचार करायचा नाही. सर्वांना न्याय समान झाला पाहिजे. निघालो